नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये। मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात अनेक चित्रपट बघितले असाल, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि आजकाल ट्रेंडिंगवर असणारा साऊथ चित्रपट। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का ह्या चित्रपटसृष्टीची सुरुवात कुठून झाली? तुम्हाला माहिती आहे का भारताचं सर्वात पहिलं चित्रपट कोणतं होतं? का महाराष्ट्राला चित्रपटसृष्टीची जननी म्हटल्या जाते? हा संपूर्ण इतिहास, ही संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहो। व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सन 1880 साली महादेव गोपाल पटवर्धन कुटुंबे यांनी भारतात चलचित्रपटाची सुरुवात केली। त्यानंतर 1899 साली हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सर्वात पहिलं लघुचित्रपट सादर केलं। त्यानंतर दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी 18 मे 1912 साली परदेशी तंत्राचा वापर करून श्री पुंडलिक हा कथाचित्रपट सादर केला। त्यानंतर भारतात स्वदेशी तंत्राचा वापर करून 21 एप्रिल 1913 साली राजा हरिश्चंद्र हा चित्रपट दादासाहेब फाळके यांनी मुंबईला प्रस्तुत केला। मित्रांनो, राजा हरिश्चंद्र हा स्वदेशी तंत्राचा वापर करून पूर्ण लांबीचा पिक्चर दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला होता। त्यामुळं दादासाहेब फाळके यांच्या नावावर चित्रपटसृष्टीमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना देण्यात येतो। बॉलिवूडच्या 53 कलाकारांना आजपर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे। त्यामध्ये सध्याचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा आहे। मित्रांनो, 2023 पर्यंत 53 कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। मित्रांनो, ही होती भारतीय चित्रपटसृष्टीची माहिती।